महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा 12वीचा निकाल लागलेला आहे. नीट सुद्धा झालेली आहे. काही विद्यार्थ्यांना 12वी मध्ये अनपेक्षितपणे कमी मार्क्स मिळाले आहेत. काही विद्यार्थी 12वीचा पीसीबी ग्रुप क्वालिफाय झालेले नाहीत. हा सर्व काय प्रकार आहे आणि यावर उपाय काय आहे हे आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की एमबीबीएस किंवा बीडीएसच्या ऍडमिशनच्या नीट मार्कांवर जरी होत असल्या तरी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जी पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी लागते त्यात 12वीच्या मार्कांचा संबंध येतो. मागच्या वर्षीपर्यंत नीटच्या माध्यमातून ज्या कोर्सेस करता ऍडमिशन्स होतात त्यापैकी ग्रुप ए आणि बी च्या कोर्सेस करता 12वीच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे पीसीबी मध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स आणणं गरजेचं होतं आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स आणणं गरजेचं होतं. मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये एक मोठा बदल करण्यात आला. 12वीच्या पीसीबी पर्सेंटेजचा निकाल ग्रुप बी च्या कोर्सेससाठी म्हणजे बीएमएस, बीएचएमएस साठी काढून टाकण्यात आला. पण ग्रुप ए च्या कोर्सेससाठी म्हणजेच एमबीबीएस आणि बीडीएस साठी ही अट कायम ठेवण्यात आली. तसेच फिजिओथेरपी म्हणजे बीपीटी मध्ये ऍडमिशन करता पीसीबी मध्ये 50% गुण असणं गरजेचं आहे. हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. फिजिओथेरपीसाठी थोडे वेगळे नियम आहेत, त्यामुळे तुमचा इंटरेस्ट जर फिजिओथेरपी मध्ये असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही मदत करू. आता वळूया एमबीबीएस कडे. काही विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी पेक्षा 12वी पीसीबी मध्ये मार्क्स कमी मिळालेले आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट एमबीबीएस ऍडमिशन मध्ये आहे. त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी सुद्धा मार्ग आहेत, ते आपण आता बघूया. तुम्ही जर अशा विद्यार्थ्यांपैकी असाल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. अशा विद्यार्थ्यांकरता प्रामुख्याने 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून मार्क वाढवून घेणे. या पर्यायामध्ये स्टेप बाय स्टेप जा. यात पहिली स्टेप असू शकते तुमच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळण्याकरता बोर्डामध्ये अर्ज करा. त्याकरता प्रत्येक विषयासाठी 400 रुपये आकारले जातात. त्यासाठी निकाल लागल्यापासून लवकरात लवकर अप्लाय करणं गरजेचं असतं. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रत मिळाल्यानंतर किंवा त्या न मिळवता सुद्धा पुढची स्टेप म्हणजे ऑनलाईन गुणपडताळणी म्हणजे रीटोटलिंग आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करा म्हणजे रीचेकिंग. रीटोटलिंग साठी प्रति विषय 50 रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क आहे. असं केल्याने जर तुमची सुधारित मार्क्स या निकषानुसार असतील तर तुमचं काम झालेलं आहे. पण समजा तरी सुद्धा तुमचे सुधारित मार्क्स या निकषांपेक्षा कमी आहेत तर तुम्ही वेगळा मार्ग तुम्हाला अवलंबून लागेल. मग त्या केसमध्ये पुढची स्टेप घ्या. ही जी पहिली स्टेप होती श्रेणी सुधार परीक्षा म्हणजेच मार्क्स इम्प्रूव्हमेंट एक्झाम, ही तुम्हाला देता येते. ही परीक्षा महाराष्ट्र स्टेट बोर्ड वर्षातनं 2 वेळा कंडक्ट करते, जून, जुलै आणि फेब्रुवारी, मार्च. 12वीचा रिझल्ट लागल्यावर त्याचे फॉर्म लगेच सुरू होतात आणि एका मर्यादित कालावधी करता उपलब्ध असतात. ही इम्प्रूव्हमेंट परीक्षा म्हणजे तुमच्यासाठी दुसरी संधी आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची टक्केवारी सुधारू शकता. आणि याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे एकही वर्ष वाया जाणार नाही. नीट समजून घ्या. 12वी बोर्डामध्ये 2 प्रकारच्या परीक्षा असतात. पहिली म्हणजे इम्प्रूव्हमेंट परीक्षा आणि दुसरी म्हणजे सप्लिमेंटरी परीक्षा. सप्लिमेंटरी परीक्षा त्या विद्यार्थ्यांकरता आहे जे 12वी मध्ये एका किंवा अनेक विषयांमध्ये नापास झालेले आहेत. सप्लिमेंटरी परीक्षेच्या माध्यमातून जे विषय तुम्ही नापास झालात ते परत देता येतात आणि तुम्ही अभ्यास करून ते पास करू शकता. याउलट इम्प्रूव्हमेंट परीक्षा त्या विद्यार्थ्यांकरता असते जे इयत्ता 12वीचे सर्व विषय पास झालेले आहेत. जर तुम्ही प्रत्येक विषयात पास झाला असाल तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट परीक्षा देऊ शकता. इम्प्रूव्हमेंट परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर त्या परीक्षेतले मार्क्स आणि ओरिजिनल परीक्षेतले मार्क्स यापैकी प्रत्येक विषयात जे जास्त मार्क असतील ते ग्राह्य धरले जातात. सुरुवातीची ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला बोर्डात सबमिट करावी लागते आणि ते तुम्हाला नवीन मार्कशीट देतात. पीसीबी मध्ये कमी मार्क्स असतील तर मी तुम्हाला सांगितलं की 2 पर्याय आहेत पुढे जाण्याचे. त्यापैकी पहिला पर्याय आपण बघत आहोत. दुसऱ्या पर्याय बघण्याआधी हा जो पहिला पर्याय आहे म्हणजे श्रेणी सुधार परीक्षाविषयी 1-2 अजून महत्वाच्या गोष्टी आहेत. पूर्वी असं होतं की ज्या एखाद्या विषयात कमी मार्क होते फक्त तो विषय पुन्हा देता येत होता. पण आता हा नियम बदललेला आहे. आता तुम्हाला जर सर्व विषयांची पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे समजा फिजिक्स मध्ये कमी मार्क्स असले तरी सुद्धा फक्त फिजिक्स रिपीट करता नाही येणार. तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स पुन्हा द्यावे लागतील. त्यात पुन्हा एक गोष्ट की नवीन सब्जेक्ट्स ऍड त्याच्यात नाही करता येत किंवा जुन्या सब्जेक्ट मधून एखादा सब्जेक्ट वगळता नाही येत. जितके सब्जेक्ट्स 12वीत होते ते सर्व परत द्यावे लागतील. तुम्ही ही परीक्षा 2 वेळा देऊ शकता.
पहिला प्रयत्न जून महिन्यात होतो. जर त्यावेळेस चांगले मार्क नाही आले तर पुढील फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पुन्हा देऊ शकता. 2 किंवा 3 अटेम्प्ट्स पैकी ज्या विषयात जास्त मार्क मिळतील तेच अंतिम मार्कशीटमध्ये दाखवले जातात. म्हणून याच्यामध्ये कोणतीही रिस्क नाही आहे. जर तुम्हाला या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या कॉलेजमार्फत नोंदणी करावी लागते आणि ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. अशा प्रकारे श्रेणी सुधार परीक्षा देऊन तुम्ही MBBS ऍडमिशन करता भारतात किंवा परदेशात पात्र होऊ शकता व खूप दैदिप्यमान करिअर घडवू शकता. दुसरा पर्याय आपण बघणार आहोत, दुसरं सोल्युशन जे आहे. परंतु पहिलं सोल्युशन वापरून सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी कमी मार्क्स असूनही आयुष्यात खूप मोठं यश मिळवलेलं आहे आणि फक्त जिद्द आणि मेहनत याच्याकरता गरजेची असते. दुसरं जे सोल्युशन आहे या प्रॉब्लेमचं, म्हणजेच तुम्हाला PCB मध्ये जर कमी मार्क्स असतील आणि तुम्ही MBBS ऍडमिशनसाठी पात्र नसाल तर तुम्ही NWAC या बोर्डातून 12वीची परीक्षा देऊ शकता. यासाठी विशेष अभ्यास करण्याची गरज नाही आहे. म्हणजे पहिल्या सोल्युशन मध्ये तुम्हाला बराच अभ्यास करावा लागेल. हा जो सेकंड सोल्युशन मी सांगतोय याच्यात फार अभ्यास करण्याची गरज नाही, कारण हे सोपं असतं आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मॅनेज सुद्धा करता येतात. परंतु हा जो ऑप्शन आहे तो ब्लाइंडली घेण्याचा नाहीये. यामध्ये विशिष्ट कागदपत्र बनवून घेणं गरजेचं आहे, कारण बोर्डांचा इक्विव्हॅलन्स याच्यामध्ये सिद्ध करावा लागतो. त्यामुळे जर चूक झाली तर पुढे प्रॉब्लेम निश्चितपणे होतो. यामध्ये आमचा बराचसा एक्सपर्टाईज आहे. त्यामुळे हा ऑप्शन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला त्वरित संपर्क करा. तुमची आम्ही 100% मदत करू. ऑल द बेस्ट.